दोघंच आहे ना तुम्ही? तुम्ही दोघंच आहात ना? कनेक्ट करून घ्याल मग एवढं हे करण्यापेक्षा. सी टाईप चार्जर नाही कोणाकडे? दार लावून घे ना.
तुमच्याकडे आहे का तिथे स्क्रीन आहे ना? स्क्रीन आहे ना तुमच्या इथे? दिसतंय ना तुम्ही त्याच्यावर कनेक्ट केलं आहे का? थोडं बंद करता काय तर तुम्हाला हवा आहे? हां काय इनव्हॅलिड आहे तसं नाही आहे. तेजस्विनी कोण आहे? गुगल मीट चालू कर. एंटर द लिंक म्हणते इकडे. केलंस का? ओके. सो डे बिफोर येस्टरडे म्हणजे परवा आपण पायथन सुरू केलं. ठीक आहे. पायथनमध्ये ॲज आय टोल्ड यू दॅट डे पायथन इज नथिंग बट इट्स अ प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजेच काय एक भाषा आहे. करेक्ट? जसं मी आता तुमच्याशी बोलतो आहे तर मराठीत बोलतो आहे. वेन आय एम स्विचिंग माय लँग्वेज तर मी इंग्लिशमध्ये बोलेल. ठीक है, नहीं तो मैं हिंदी में भी बात कर सकता हूँ. वैसे ही अगर मुझे आपको कुछ बताना है और आपसे कुछ मुझे काम म्हणजे तुमच्याकडनं काही काम करून घ्यायचं आहे मला तर त्यासाठी मला बोलणं लागेल. तसंच आपल्याला मशीनकडनं पण काही ना काही काम करून हवं आहे. काही ना काही टास्क परफॉर्म करायचा आहे. त्यासाठी आपल्याला कुठली ना कुठली त्याची भाषा लागेल. तर त्याची भाषा कुठली याची डायनामिक आहे दॅट इज पायथन. केलं का? काही नाही, चलो नसलं तरी काही नाही. आता घरी जाऊन तुम्ही व्हिडिओत बघा. का बरं? गूगल मीट. हां तिथे लिंक टाका HPO. तिथे टाका वरती. तिथे आहे ना एंटर द लिंक. HPO BUUH BWH HYV YYYB करा एंटर. झालं? बघू. तुम्ही असू द्या एक तिथे फक्त कनेक्टेड असू. बघू. इथे झालं. सर मी ते एक्सटेन्शन डाउनलोड केलं पण ते कर्नल सेट करतो ना. इन्स्टॉल म्हणायचं. नाही सेट कर्नलला येतो ना. हां. तिथं मी सेट केलं तर ते आउटपुट नाही थ्रू करते खाली सेलमधलं. ठीक आहे बघूयात आपण. आपल्याकडे अजून पण ऑप्शन्स आहे, डोंट वरी. ठीक आहे, लक्ष द्या. तर आपण काय पायथन सोबत सुरू केलेलं त्याच्यामध्ये एक सांगितलं की पायथन इज नथिंग बट इट्स अ प्रोग्रामिंग लँग्वेज. मी अजून काही शो करत नाही आहे म्हणून लक्ष द्या. ठीक आहे. त्यामध्ये अजूनच आपला जो सिलेबस आहे तसं त्याच्याबद्दल पण मी सांगितलं की पहिले आपण बेसिक एकदम बेसिक ज्याला काहीच येत नाही पायथनमध्ये तिथून सुरू करणार. मग पुढे इंटरमिडिएट लेवल, मग ॲडव्हान्स पायथन. ठीक आहे.
जेणेकरून की तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये नॉट ओन्ली डेटा ॲनालिटिक्स बट पायथनचा पण असे एसेन्शियल स्किल्स ज्या तुम्हाला गरजेच्या आहेत किंवा ज्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सिलेक्शनचे चान्सेस वाढवतील. ठीक आहे, तर आपण ह्या गोष्टी करणार. तर त्याच्या आधी जसं त्या दिवशी पण मी तुम्हाला बोललो की तुमच्याशी मी बोलत आहे तर देर इज सम मीडियम थ्रू विच आय एम टॉकिंग. काही ना काही मीडियम आहे. ठीक आहे, तसंच आपल्याला एक इथे कुठलं तरी प्लॅटफॉर्म लागेल. तोच प्लॅटफॉर्म आपण त्या दिवशी डाउनलोड करणार होतो. काय सांगितलं होतं मी की गुगलवर जायचं. ॲक्च्युली त्या व्हिडिओचा आवाज पण नीट नाही आहे, सो इथे एकदा रिपीट करतो, काही प्रॉब्लेम नाही. हां, परत असं होणार नाही, डोंट वरी. ठीक आहे, तुम्ही गेला आणि इकडे VS कोड टाकायचा. हे टाकल्यानंतर इकडे क्लिक करा किंवा डायरेक्ट डाउनलोड. ठीक आहे, डाउनलोड झाल्यानंतर ठीक आहे, डाउनलोड झाल्यानंतर ते तुमचं रन वगैरे करायचं आणि अशी विंडो तुमच्यासमोर ओपन होईल. नॉट अशी, हे बघा, ही एक अशी विंडो तुमच्यासमोर ओपन होईल. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं सगळ्यांनी, सगळ्यात पहिले अरे याचा रिमोट आणता का तुम्ही, आहे का तिथे AC चा? सरांना सांगा ना. बंद केलं तर चालेल ना? सफोकेट झालं तर सांगा. ओके, सो अशी विंडो तुमच्या समोर ओपन होईल. तर इकडे एक्सटेन्शनमध्ये जायचं. ठीक आहे, सॉरी, इकडे इथे 3 डॉट्समध्ये एक्सटेन्शन येईल तुम्हाला, तिकडे जायचं. ठीक आहे, त्यानंतर मग ज्युपिटर. ठीक आहे, ज्युपिटर क्लिक करायचं आणि इकडे ऑप्शन येतो ऑटो अपडेट, त्याला क्लिक करायचं आणि ते इन्स्टॉल येते. जसं इथे मला अनइन्स्टॉल आहे ना, तसं तुम्हाला इन्स्टॉल येतं. ठीक आहे, त्यानंतर मग पुन्हा एकदा तिकडे जाऊ. ठीक आहे, एक्सटेन्शनमध्ये जाऊ. ठीक आहे, सर्च करायचं पायथन. काय करायचं, पायथन. ठीक आहे, ऑनलाईन समजतंय सगळ्यांना? कोणाला काय डाऊट? ठीक आहे, इझी आहे, खूप इझी आहे. ठीक आहे, इथे काय करायचं मग इन्स्टॉल, म्हणजे इथून इन्स्टॉल करायचं पायथन. ठीक आहे, सॉरी, पायथनवर क्लिक केलं, अगेन ऑटो अपडेट अँड इन्स्टॉल पायथन. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी केल्या. त्यानंतर मग ओपन फोल्डर, इकडे यायचं फाईल एक्सप्लोररवरती. ओके, हां, ओपन फोल्डर. आता कुठला फोल्डर ओपन करणार तुम्ही? जो मी तुम्हाला क्रिएट करायला सांगितला होता, करेक्ट? ठीक आहे, डेस्कटॉपवरती किंवा जिथे पण तुम्हाला पाहिजे तो घेणार. जसा माझा आहे पायथन फॉर DA, तर मी ओपन करेल. त्या तो फोल्डर पूर्ण इथे दिसू लागला. ठीक आहे, समजलं? कोणाला काय डाऊट? सर परत एकदा सांगा. आपण ऑलरेडी, मी तुम्हाला पायथनची फोल्डर क्रिएट करायला सांगितला होता डेस्कटॉपवरती. समजलं? कोणी विचारलं? मैंने आपको बोला था एक पाइथन का फोल्डर क्रिएट करो, करेक्ट? वैसे ही फिर मैंने आपको क्या बोला, फाइल एक्सप्लोरर में जाओ. ठीक है, वहाँ पे ओपन फोल्डर करके ऑप्शन आता है जो मैंने अभी दिखाया. ठीक आहे, त्याला क्लिक करा आणि जो फोल्डर आहे तो जो फोल्डर तुम्ही जिथे पण सेव्ह केला आहे तो ओपन करा. हा इथे ओपन होऊन जाईल. आता माझ्या फोल्डरमध्ये ऑलरेडी खूप फाईल्स आहेत म्हणून त्या सगळ्या इथे दिसू लागल्या. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं, एकदा ओपन झाल्यानंतर इकडे यायचं, जस्ट डू अ राईट क्लिक अँड न्यू फाईल. काय न्यू फाईल, मग तुम्हाला जे पण नाव द्यायचं आहे वगैरे फाईलला वगैरे, यू कॅन डू इट. समजलं? समजलं? सेकंड ऑप्शन काय दिला होता मी तुम्हाला? व्हॉट वॉज द सेकंड ऑप्शन? सगळ्यात पहिले काय करायचं, ज्युपिटर नोटबुक डाउनलोड करायची अँड पायथन. ठीक आहे,
ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन येईल असा सिलेक्ट कर्नल. त्याच्यावर जायचं आणि तुमचा जो कर्नल आणला त्याला सिलेक्ट करायचा. काही लोकांचं येणार नाही तर तिथे इन्स्टॉल म्हणतात ते की इन्स्टॉल अ न्यू पाथ ऑर इन्स्टॉल द न्यू लेटेस्ट व्हर्जन ऑफ पायथन. आता तुमच्या विंडोज आता प्रत्येकाचं कॉन्फिगरेशन वेगळं असेल लॅपटॉपचं, तर कर्नलला ॲडजस्ट करायच्या प्रमाणे तो तुम्हाला रेकमेंड करेल. तो जे पण रेकमेंड करेल जस्ट इन्स्टॉल इट. ठीक आहे, ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत तुम्हाला जे कमांड प्रॉम्प्टवरती मी तुम्हाला एक PDF पाठवली नाही ना मी तुम्हाला PDF. ठीक आहे, मी पाठवतो तुम्हाला ती PDF. ओके, त्या PDF वरती तुम्हाला सर्व मिळून जाईल. ठीक आहे, कसं इन्स्टॉल करायचं. थर्ड पद्धत काय होती, गुगल कोलॅब. आठवतं का नाही? गुगल कोलॅब इथे जायचं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं गुगल ठीक आहे. इथे मग तुम्ही जी पण फाईल सेव्ह केली खाली यायचं, सॉरी खाली यायचं, कोड याला कनेक्ट म्हणून द्यायचं, कनेक्ट होऊन जातो तो. आणि इकडे पण तुम्ही कोड करू शकता, प्रिंट हॅलो वर्ल्ड सी. आलं येईल, आलं का? आलं, समजलं? हा एक अजून एक पद्धत आहे. सो दिस वॉज जस्ट अ सिम्पल इन्स्टॉलेशन जे तुम्ही करू शकता. अजूनच इन्स्टॉलेशनची जी फाईल आहे मी ती तुम्हाला पाठवतो. तुम्ही हां 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 सेफ इथे ऑप्शन येतो ना सेव्ह करायचं. हे बघ, फाईल सेव्ह कॉपी अँड ड्राईव्ह किंवा कंट्रोल एस. ठीक आहे, किंवा डाउनलोड पण म्हणू शकतो तू डायरेक्ट. ठीक आहे, समजलं? ओके, मूविंग आहे. आणि आरामशीर करूयात, काही घाई नाही आपल्याला. फक्त सिंटॅक्स बघू आज, काहीच हे नाही. का तुम्हाला घाई आहे लवकर पायथन संपवायची? आहे का ऑनलाईन कोणाला? डू लेट मी नो. आहे का ऑनलाईन एनीवन इन हरी ऑफ completing Python? No one? असो, चलो. सो येस किरण. ठीक आहे. ही पायथन इन्स्टॉलेशनची फाईल आठवतं का त्या दिवशी दाखवलेली? इथे क्लिक करायचं, मग कशावर क्लिक करायचं, त्यानंतर देन ओपन डाउनलोडेड फाईल अँड सिलेक्ट बिलो ऑप्शन, मग हे ओपन करा, सगळं दिलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, सो आपण आता बघूयात. ओके, सगळ्यात पहिले आपण काय करणार, विल स्टार्ट विथ पायथन इंट्रोडक्शन, सिंटॅक्स, कमेंट्स, व्हेरिएबल, डेटा टाइप्स, ऑपरेटर, फंक्शन्स. याच्यात बऱ्याचशा गोष्टी नाही आहेत. हे सगळं बेसिक्स ऑफ पायथन आहे. बेसिकची फाईल आहे ही, याच्यात ॲडव्हान्स काहीच नाही अजून. सो पायथन, व्हॉट इज पायथन? पायथन इज अ पॉप्युलर हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. इट वॉज क्रिएटेड बाय, हे कोणी विचारत नाही. बट इम्पॉर्टंट काय, पायथन कॅन बी यूज ऑन अ सर्व्हर टू क्रिएट वेब ॲप्लिकेशन. ठीक आहे, म्हणजेच काय वेब ॲप्लिकेशन म्हणजे काय, वेबसाईट, वेब ॲप्स असतात ना, ते बनवण्यासाठी. पायथन कॅन कनेक्ट टू डेटाबेस सिस्टम. इट कॅन ऑल्सो रीड अँड मॉडिफाय फाईल्स. म्हणजे काय, डेटाबेस सिस्टम्स कुठले, त्यांना कनेक्ट करू शकतो तो. करेक्ट, पहिल्या दिवशी सांगितलं होतं की पायथन का शिकतो, इट्स अन ऑलराऊंडर. सगळं काम बिचारा एकटा करून घेतोय. ठीक आहे. पायथन कॅन बी यूज टू हँडल बिग डेटा अँड परफॉर्म कॉम्प्लेक्स मॅथमॅटिक्स. म्हणजे काय,
हे सगळं आपण पायथन काय अजून सुरूच केलं नाही. पायथनबद्दल अजून जाणून घेतोय फक्त. काय काय करू शकतो. पायथन कॅन बी यूज टू हँडल बिग डेटा. बिग डेटा म्हणजे काय? काय बिग डेटा? जा घरी जाऊन बघा जरा बिग डेटा काय असतं. कॉम्प्लेक्स मॅथमॅटिक्स म्हणजे काय? डिफिकल्ट मॅथमॅटिक्स कॉम्प्युटेशन्स ते सॉल्व्ह करायला तुम्हाला हेल्प करतं. ठीक आहे. पायथन कॅन बी यूज फॉर रॅपिड प्रोटोटायपिंग, प्रोडक्शन रेडी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. पायथन वर्क्स ऑन डिफरंट प्लॅटफॉर्म्स. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारतात की पायथन इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय? त्याचंच म्हणजे की तो विंडोजवर पण चालतो, मॅकवर पण चालतो, लिनक्सवर कोणी केलं कधी काम? लिनक्सवर पण तो चालतो. कळलं? त्यालाच काय म्हणतात? प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. ठीक आहे. पायथन हॅज सिम्पल सिंटॅक्स सिमिलर टू इंग्लिश लँग्वेज. आता सिंटॅक्स म्हणजे काय? तिथूनच सुरू करणार आपण. व्हॉट इज सिंटॅक्स? करेक्ट. आता मी तुमच्याशी बोलतोय, करेक्ट, एक काही ना काही पद्धतीने बोलतोय, काही ना काही ग्रॅमॅटिकल रूल्स आहेत. किंवा तुम्ही जेव्हा पण लिहिता तेव्हा कॉमा कुठे वापरायचा आहे, कुठे सेमिकोलन देताय, किंवा कुठे एक्सक्लामेटरी मार्क टाकताय, कुठे क्वेश्चन मार्क टाकताय. करेक्ट. ठीक आहे. काही ना काही रूल्स आहेत. तसंच पायथन इज ऑल्सो प्रोग्रामिंग लँग्वेज. तर त्याचे पण काही रूल्स असतील ना? करेक्ट. त्यालाच काय म्हणतो आपण? सिंटॅक्स. त्याच रूलला काय म्हणतो आपण? सिंटॅक्स. ठीक आहे. आता वर्ड्समध्ये जे डेफिनेशनमध्ये आहे ते तुम्ही वाचून घ्या. बट तुम्हाला समजलं ना सिंटॅक्स म्हणजे काय? ठीक आहे. मग तेच काय म्हणते आपल्याला ही लाईन काय सांगते? पायथन इज हॅज अ व्हेरी सिम्पल सिंटॅक्स. म्हणजे काय? खूप इझी सिंटॅक्स आहे, खूप सिम्पल रूल्स आहेत त्याचे. ठीक आहे. राईट ॲज यू थिंक. आउटपुट ओरिएंटेड एक्सटेन्शन प्रोग्राम्स. चलो बघूयात. सगळ्यात पहिले मी इथे आलो. एक सगळ्यांना एक कोड माहिती आहे. हो, ओके. इथे आल्यानंतर सगळ्यांनी काय करायचं आहे? इथे राईट क्लिक करायचं, न्यू फाईल, आणि इथं तुम्ही काही पण नाव देऊ शकता. demo.py. आता py म्हणजे काय रे? पायथनचं एक्सटेन्शन आहे .py. ठीक आहे. पण आपण कशात करणार? ज्युपिटर नोटबुकमध्ये. तर त्याला काय लिहितो? IPYNB. आणि त्याला एंटर केलं ना तर नवीन फाईल ओपन होते. हे बघा, झाली का? अरे यार, चुकलं जरा. अच्छा, ऑलरेडी होती डेमो. हे बघा. ओके, चलो. इथे मग तुम्ही कर्नल सिलेक्ट करायचा, तुम्हाला जो पाहिजेला आहे तो. ठीक आहे. फाईल ओपन झाली, सगळ्यांना दिसलं असं तुमच्या समोर आहे. सिंटॅक्स म्हणजे काय? आता तुम्ही प्रत्येकाने काही ना काही कोड केलाच असेल, नाही जरी केला तरी काही प्रॉब्लेम नाही. हॅलो वर्ल्ड केला असेल ना कधी? हॅलो वर्ल्ड. आता हॅलो वर्ल्ड तुम्ही असंच का लिहिला? डायरेक्ट पण लिहू शकता ना असं. सी काय एरर आला? सिंटॅक्स एरर. असं डायरेक्ट पण लिहू शकता ना तुम्ही? लिहू शकता ना. पण पायथनला कळेल का तसं? नाही. तर पायथनसाठी कुठल्या ना कुठले रूल आहे ते प्रिंट करवण्यासाठी. करेक्ट. त्यालाच काय म्हणतो आपण? सिंटॅक्स. समजलं सिंटॅक्स म्हणजे काय? काय डाउट सिंटॅक्समध्ये? सबको समझा? बाय द वे, मैंने उस दिन आपको बोला था कि कर्नल और कंपाइलर क्या है. बोला था क्या? ऑनलाइन कौन बताएगा? व्हाट इज कर्नल? भाई कुछ तो बोलो. What is a kernel? Simple question I have asked you. Bridge between hardware and software. Good. Okay. Then what is a compiler? करेक्ट. ठीक है. समझा सबको या नहीं? कर्नल क्या है? कर्नल इज नथिंग बट योर ब्रिज बिटवीन जो हार्डवेयर है और जो सॉफ्टवेयर है उसके बीच में जो कर रहा है ना सब यहाँ से वहाँ. ठीक है. जो ब्रिज बना रहा है, दोनों को काम करने के लिए हेल्प कर रहा है, उसे हम क्या कहते हैं? कर्नल.
और कंपाइलर क्या होता है? ट्रांसलेटर समझ लो। हम जो कोड लिख रहे हैं ना, वो मशीन को बाइनरी लैंग्वेज में कन्वर्ट करके देता है। फॉर एग्जाम्पल मूवी देखी क्या आपने? मैं हमेशा वो एग्जाम्पल देता हूँ मूवी वाला। यार वो नाम भूल जाता हूँ मैं उसका। शाहिद कपूर और छोटा पंडित। हाँ, और परेश रावल भी है उसमें, है ना? उसको बात करने नाही आती शाहिद कपूर को, वही ना? हां, त्याला बोलता येत नाही, मग थोडं एक असं ॲक्शन करून सांगतो त्याला काय खायचं आहे काय नाही. मग हा इकडनं ट्रान्सलेट करून परेश रावलला सांगतो. बघितली आहे का गोलमाल? हां, गोलमालमध्ये एक असतो ज्याला बोलता येत नाही आणि दुसरा असतो तो कायम तो जे बोलतो ते ट्रान्सलेट करून सांगतो आपल्याला. ते तसंच ट्रान्सलेटरचं काम हा कंपायलर करतो. समजलं का? पण कसं हे मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. पण कुठलं आपण जे लिहितोय त्याला बायनरी लँग्वेजमध्ये कन्वर्ट करू कंपायलर. ठीक आहे. सेकंड इज युअर कर्नल. याच्यातला डिफरन्स तुम्हाला विचारतात. डिफरन्स बिटवीन कंपायलर, कर्नल अँड वन मोर थिंग, इंटरप्रिटर. इंटरप्रिटर तो घर पे देखो, चलो जाओ जरा खुद भी गूगल करो थोड़ी चीज़ें. इंटरप्रेटर सजेस्ट कंपाइलर. म्हणून तो बोललो घरी जाऊन बघा. करेक्ट. ये ना आपके नोटबुक में कहीं ना कहीं लिख लो ये चीज़ें, ठीक है? क्योंकि बहुत से चीज़ें हैं मैं जो आपको एक्स्ट्रा बताऊंगा, ठीक आहे? आणि मी तसं गॅरंटी देतो की ते इंटरव्ह्यूमध्ये विचारतील. सो त्यासाठी मी म्हणतो की नोटबुक ठेवा, कारण की जर एवढं तुम्ही फक्त डोक्यात ठेवायला बसले तर मग काय मर जाओगे पंडित. एवढं डोक्यात बसणार नाही. सो ट्राय टू राईट इट डाऊन ॲटलीस्ट फॉर माय लेक्चर्स. ओके, एनीवेज मूविंग अहेड. सबको सिंटैक्स समझा ऑनलाइन? अदिति, अक्षय, ऋतिक, किरण, निकिता, यस सर. प्रीति, रोहन, समीक्षा, सिद्धि वगैरह. ओके, सो दिस इज सिंपल सिंटैक्स, सिंपल चीज़ है, ठीक है? मूविंग अहेड. आ गया. हम देखेंगे व्हाट आर कमेंट्स. ठीक है, आज इतना कमेंट्स ही देख लेते हैं. चलो कमेंट्स तो ठीक है. क्या है कमेंट्स? सिंटैक्स कुछ नहीं है, ये कोई इसी को सिंटैक्स समझो ही मत. सिंटैक्स बस हमने अभी कुछ कोड किया ही नहीं है, ठीक है? कुछ कोड नहीं किया हमने. मैंने बस आपको बताया. अरे मी आता तुमच्याशी बोलतोय, मी असं उलटं बोलतोय का मी काही? ठीक है, कि अगर मुझे आपको पाइथन पढ़ाना है की सिंटॅक्स दिस पायथन ऑल्सो कॉल्ड इट इज सिंटॅक्स, असं वेगळं वेगळं बोलतो आहे का? नाही, एक पर्टिक्युलर एक फ्रेज आहे, कुठे द वापरायचा किंवा मराठीत बोलताना कुठे आणि वापरायचं, कुठे याचा पलीकडे त्याचा अलीकडे, किंवा तुम्ही इथे लिहू शकता, शकता तुम्ही लिहू इथे, असं बोलतो आहे का मी? नाही, एक प्रॉपर ग्रामॅटिक ठेवलं आहे ना, तर तेच पायथनच्या टर्म्समध्ये दिस इज सिंटॅक्स. आपण ज्याला आपण ग्रामॅटिकल रूल्स म्हणतो आहे तिथेच काय म्हणतो आहे पायथनच्या टर्म्समध्ये इट्स अ सिंटॅक्स. ठीक आहे. नेक्स्ट विल मूव्ह टू समथिंग कॉल्ड कमेंट्स. कमेंट्स म्हणजे काय? कमेंट्स कॅन बी यूज टू एक्सप्लेन पायथन कोड. कमेंट्स कॅन बी यूज टू मेक कोड मोर रीडेबल. Comments can be used to prevent execution when testing, and comment starts with hash. Python will ignore them. समजलं का कोणाला कमेंट्स म्हणजे काय? लक्ष द्या. ठीक आहे. कमेंट्स म्हणजे काय की अशा गोष्टी ज्या कधी प्रिंट होत नाही, पायथन त्यांना इग्नोर करतो, त्याचं काही अस्तित्व नाहीच आहे. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल सर जर अस्तित्व नाही आपण ते देतो कशाला? कशाला की कोड अजून नीट समजतो आपल्याला. ठीक आहे. आणि देतात कशा कमेंट्स? काय सिंटॅक्स कमेंटच्या? हॅश साईन द्यायची, दिस इज अ कमेंट. झाली का प्रिंट? नाही? ठीक आहे. आता बघा मी एक हे देतो, ए इक्वल्स टू 10. सिम्पल सिम्पल, काहीच हे फक्त लक्ष द्या इथे. मी अजून कमेंटच शिकवतोय. बी इक्वल्स टू 10, सी इक्वल्स टू
ए प्लस बी प्रिंट सी. काय आन्सर आलं रे? 20. ठीक आहे. ए इक्वल्स टू 10, सेम कोड लिहितो मी. बी इक्वल्स टू 10, सी इक्वल्स टू ए प्लस बी प्रिंट सी. आता इथे लक्ष द्या मी काय करतोय. दिस इज द, एक सेकंड, फर्स्ट नंबर. ठीक है. सेकंड number. Here we are doing the addition. The output is being printed. आता मी एक्झिक्यूट करू. शिफ्ट एंटरने एक्झिक्यूट होतं बरं का बाय द वे. शिफ्ट प्लस एंटर. काही डिफरन्स आहे दोघांमध्ये? काय डिफरन्स आहे? कळलं? मला सांगा, इथे कोड रिडेबल आहे का इथे कोड रिडेबल आहे? ठीक आहे. त्याला पायथनला त्याचा काही फरक पडला का? नाही. तर कळलं कमेंट कशासाठी देतो आपण? कळलं? सी दिस इज अ कमेंट. समझे कमेंट क्यों देते हैं हम लोग? ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर जर इग्नोरच करायचं आहे तर मग कमेंट द्यायच्याच का? करेक्ट. मैं आपको एक चीज़ दिखाता हूँ, रुको ज़रा, सबर करो. ये देखो, ये अभी इतने बड़े बड़े कोड्स हैं. ठीक. तो सपोज क्या होता है ना बहुत बार कि आप कुछ फंक्शन बना के रखते हो. लेट्स से क्या नाम है, भूल गया ना. भगवानने सकाळी एक फंक्शन बनवून ठेवलं आहे. तो मॉर्निंग शिफ्टला आहे, सेकंड शिफ्टला आहे. ठीक आहे. तू एक फंक्शन बनवून ठेवला पायथनचा. त्याला माहिती पाहिजे ना की नक्की तुझ्या फंक्शनमध्ये काय केलं आहे, कसं केलं आहे. तू त्याला समजण्यासाठी तू काय करून ठेवशील मग? एक सिम्पल कमेंट देऊन ठेवली. ठीक आहे. तसं इथे बघा आहे का, इथे हे टाईम बेस्ड फीचर्स आहेत. सो सी देयर इज अ कमेंट. कळलं का कमेंटचा वापर काय होतो? आता एवढ्या मोठ्या कोडमध्ये ती कमेंट किती चांगल्या पद्धतीने हेल्प करते आपल्याला लिहायला. करते ना? अरे कर रही है ना. बस यही काम होता है कमेंट्स का, बाकी कुछ नहीं. ठीक है. समझ रहे हो? कहाँ गए सब लोग? किती लोकांना कमेंट्स नाही समजलं? कितने लोगों को नहीं समझा? अरे कोई है क्या ऐसा नहीं समझा जिसे? हो गई, सबको समझा? कमेंट्स क्या है? आपका हो चुका है क्या पहले पाइथन? कितने लोगों का पाइथन हो चुका है? रिपीट कर रहे हैं. आपकी बैच कौन सी है? DA3. सब DA3 वाले ही है क्या ऑनलाइन? एनीवन फ्रॉम DA? Yes, sir. एनीवन फ्रॉम DA2? Yes, sir. DA1 evening. DA1 इवनिंग. ओके. सो मतलब DA2 से कोई नहीं है ना? ओके ठीक है. तो इतना ही रखते हैं ना, तो मैं वेरिएबल्स भी शुरू कर देता हूँ. आज कोई प्रॉब्लम नहीं थी मुझे. तो फिर आपको कुछ नहीं समझेगा. आज सब लोग क्या करना, घर पे जाके सबका एनवायरनमेंट सेटअप होना ही चाहिए. प्लस कुछ भी कमेंट जो लिखना है वो लिख के आओ.
जो लिख पाओ वो सब लिख के आओ, समझे? समजलं? काही लिहा, कमेंट्स लिहा, जे पण तुम्हाला वाटलं. प्रिंट हॅलो वर्ल्ड, प्रिंट हाय, जो लिखना है लिखो, कुछ भी नहीं आया तो भी चलेगा. बस एनवायरनमेंट तो सेटअप करके रखो. आई एम मोर इंटरेस्टेड इन दैट. एनवायरनमेंट सेटअप करके रखो. फिर मंडे से हम लोग मैं आपको तुरंत ही वो सब भेज देता हूँ, जस्ट गिव मी अ सेकेंड. फिर मंडे से आप अभी करने ले सकते हो. करायला घ्या, करायला घ्या म्हटलं लगेच. म्हणजे काही अडचण आली तर मी दाखवू शकतो ना तुम्हाला. सेकंड. और जैसे मैंने बोला, वो जो फोल्डर आप बना रहे हो ना, तो हर एक दिन मैं कुछ ना कुछ भेजने वाला हूँ आपको. हर एक दिन कुछ ना कुछ टास्क देने वाला हूँ. तो वो फाइल सब उस चीज़ में उस फोल्डर में सेव होनी चाहिए. ठीक है. मैंने आपको जो है इंस्टॉलेशन की वीडियोस, और जिसको भी कोई और एनवायरनमेंट चाहिए, लेकिन मुझे जुपिटर नोटबुक ही चाहिए. कोई और एक्सटेंशन चाहिए आप वहाँ से भी, सॉरी, कोई और एनवायरनमेंट चाहिए आप वहाँ से भी कर सकते हो. ठीक है. 1 इवनिंग, 2 इवनिंग, 3 इवनिंग. ठीक है. देखो, सबसे पहले जो भेजा है वो तो PDF है. नेक्स्ट, VS स्टूडियो पाइथन प्लस जुपिटर नोटबुक की एक यूट्यूब की वीडियो है, वो मैंने आपको भेज दी है. थर्ड इज गूगल कोलैब की लिंक. तीनों में से आप कुछ भी यूज़ कर सकते हो, कोई प्रॉब्लम नहीं. प्रेफर तो मैं VS कोड ही करूँगा. और बहुत से लोगों को प्रॉब्लम आएगी कि मैंने जैसे बोला कि कॉन्फिगरेशन सेटिंग्स हर एक के अलग होते हैं. ठीक आहे. तर तुम्हाला त्याच्याप्रमाणे ॲडजस्ट करावं लागेल. सो यू कॅन डायरेक्टली इन्स्टॉल. त्याने जे रेकमेंड केलं तुम्ही डायरेक्ट इन्स्टॉल करू शकता. नाही झालं तर मंडेला या, वी कॅन डिस्कस. आणि सर असंच पूर्ण वेळ जर तुमचे फक्त एक मुलं जर ऑफलाईन येणार असेल तर मग बेटर फॉर मी पण ऑनलाईन घेतो मग लेक्चर्स. आय एम कमिंग हिअर फॉर यू गाईज. जास्त काही नाही, बट ऑफलाईन इंडिव्हिज्युअलकडे माझं जास्त लक्ष राहील. ओके. सो आप में से मतलब किसी का पाइथन हुआ नहीं है पहले यहीं पे? नहीं हुआ है ना? हो गया है क्या? अरे नहीं, यहाँ पे मैं बात कर रहा हूँ, NMD में. ठीक है, कोई प्रॉब्लम नहीं. मुझे अटेंडन्स लिखने दो. ऑनलाईन सगळ्यांना समजतं आहे? काय इश्यू येतो आहे भाषेमध्ये किंवा काही चेंज करायची गरज आहे? फॅकल्टी चेंज करायची गरज आहे? ओके, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. शांततेत हळूहळू करूया. मला पण घाई नाही आहे. एक प्रत्येकाचं समजलं पाहिजे आणि प्रत्येकाला आलं पाहिजे. दिस इज नॉट युअर कॉलेज. त्या दिवशी पण मी बोललो की तुम्ही आधीच खूप मागे आहात. सो प्लीज स्टार्ट वोप अप विथ युअर सिलेबस अँड स्टार्ट डुईंग विथ इट. सर मला तो कर्नलचा इश्यू सांगा. हो, एक सेकंड. ऑनलाईन, येस. इफ यू हॅव एन इश्यू यू कॅन आस्क, रेस्ट कॅन लीव. हां, चालू आहे ना. हे काय झालं? नाही पण आउटपुट नाही फेच करा. ठीक आहे ना, हे काय आपण टाकू. बोललो ना, रेकमेंडेड सेटिंग्स त्याचे वेगळं आहे. तर त्यांनी जे रेकमेंड केलं ते इन्स्टॉल करत राहायचं. इथे तुमचं कनेक्टेड आहे ना. आता क्रिएट पायथन एन्व्हायरमेंट, क्विक क्रिएट. तुमचं 3.12 होतं, त्याचं म्हणणं आहे की तुम्ही 3.12.3 वापरा.
ज्यावेळेस आपण सेटअप करणार तेव्हा चेंज करावं लागतं. नाही 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 नाही. तुमचं वायफाय कुठलं कनेक्टेड आहे? इथलंच. इथलंच आहे का? ते होतं इन्स्टॉल होतं. होतं ते इन्स्टॉल होतं आहे. बघा तुमचं 3.12.0 होतं. ठीक आहे. चला 3.12.13 आलं. बोललो ना प्रत्येकाचे अपडेट्स वेगळे असतात ना. हां कुठे सिलेक्ट हां मग कुठे तुम्हाला करायचं आहे क्रिएट अ डेस्कटॉप आयकॉन होईल ते इन्स्टॉल. समजलं होईल ना आता. कळलं का प्रॉब्लेम काय होता. प्रॉब्लेम पण थोडं जाणून घ्या. असं नाही की फक्त सोल्युशन आलं म्हणजे आलं. सोल्युशन बघितलं कुठे प्रॉब्लेम काय येत होता. यू शुड नो दॅट ॲज वेल. त्याच्याने तुमची प्रॉब्लेम थिंकिंग स्किल वाढेल जरा. Okay then, online you can leave. Thank you, thanks a lot. If anyone want to ask, I think no one has any doubts, then I'll also end the meeting. तुमचं अटेंडन्सचं कसं करता तुम्ही? ठीक आहे टाकून द्याल ना लगेच.